आज आपण करणार आहे सुकं मटण आणि रस्सा। त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकूया। एक अर्धा चमचा हळद टाकलेले, एक अर्धा चमचा मीठ आहे आणि थोडीशी कोथिंबीर। सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे मटण कुकर मध्ये शिजायला टाकूया। आता हे तेल गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया। हा कांदा चांगला परतून घ्यायचा या तेलामध्ये। आता हा कांदा चांगला परतलेला आहे। थोडीशी हळद टाकायची। हे परत सगळं असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। ही कोथिंबीर सुद्धा या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। आता आपण याच्यामध्ये आपण जे मटण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ते आता आपण याच्यामध्ये टाकूया। हे मटण चांगलं असं परतून घ्यायचं। हे हळद आणि हे कोथिंबीर सगळी या मटणाला लागली पाहिजे। आपण मीठ टाकलं होतं मटणामध्ये, त्यामुळे आता जास्त मीठ टाकायचं नाही। आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून आपण हे आता मटण एक 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत शिजायला ठेवून देऊया। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही। हे गरम पाणी टाकूया आपण याच्यामध्ये। आता याच्यावरती झाकण लावून एक 7 ते 8 शिट्ट्या आपण या कुकरला द्यायच्या, म्हणजे आपलं मटण चांगलं शिजेल। पण मटणासाठी लागणारा मसाला बनवूया। त्यासाठी मी इथं एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्या 2-3 मिरच्या आहेत। तीळ, खसखस, जिरं आणि धन हे सगळं मी असं गरम करून घेतलेलं आहे तव्यामध्ये। जास्त याला भाजायचं नाही, हलकं गरम करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये लवंग, वेलची, काळं मिरं, चक्रीफूल असा हा सगळा गरम मसाला याच्यामध्ये मी घेतलेला आहे। तसेच इथं मी एक कांदा चांगला भाजून घेतलेला आहे तेलामध्ये उभा चिरून, आणि ते एक अर्धी वाटी खोबरं मी चांगलं असं भाजून घेतलेलं आहे। आता हा सगळा भाजलेला मसाला आणि हे टमाटा, लसूण, कोथिंबीर हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। अशा प्रकारे मी हा सगळा मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरला एक चांगली अशी बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची। अशा प्रकारे आपण मिक्सरला हा मसाला बारीक वाटून घेतला आहे। आता आपण सुकं मटण आणि रस्सा यासाठी हा मसाला कढईमध्ये भाजून घेऊया। आता या तेलामध्ये हा मसाला सगळा मी टाकते। हा मसाला या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। बाजूला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला या तेलामध्ये परतायचा आहे। आता आपण या मसाल्यामध्ये, या वाटणामध्ये बाकीचे मसाले टाकूया, जसं हळद, धने जिऱ्याची पावडर हे आता आपण याच्यामध्ये टाकूया। थोडीशी हळद टाकायची, धने जिऱ्याची पावडर टाकायची, थोडासा गरम मसाला टाकायचा। हा मसाला चांगला असा परतून घ्यायचा। हा आमचा घरगुती लाल तिखट मसाला आहे, तो याच्यामध्ये टाकत आहे। एक 2 ते 3 चमचे लाल तिखट याच्यामध्ये मी टाकत आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे हा मसाला तेलामध्ये चांगला भाजलेला आहे आणि साईडला तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता काय करायचं, आता आपण मटण शिजले का बघूया। आता हा मसाला साईडला ठेवूया, मटण शिजले का बघूया। मटण चांगलं शिजलेलं आहे। आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे, याच्यामध्ये पाणी कमी आहे। मी आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकत आहे। तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं। त्या रश्श्यामध्ये जे मटण आहे ते आता मी बाजूला काढून घेत आहे आणि रस्सा नुसता ठेवत आहे, कारण आपल्याला सुक्का आणि रस्सा दोन्ही बनवायचा आहे। आता याच्यातलं मटण मी काढून बाजूला घेत आहे। आता आपण याच्यामध्ये आपण जे मसाला भाजला होता कढईमध्ये तो आता ह्याच्यामध्ये थोडासा टाकूया।
म्हणजे आपला रस्सा तयार होईल. हा भाजलेला मसाला याच्यामध्ये आपण टाकूया. हे सगळं असं मिक्स करायचं आणि या अळणीला चांगलं असं उकळून घ्यायचं. म्हणजे आपला हा मटणाचा रस्सा तयार होईल. सुकं मटण बाजूला काढून ठेवलं होतं शिजवलेलं, ते आता ह्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया. हा मसाला चांगला आपण परतलेला आहे, त्यामुळे याला जास्त परत शिजवायची काही गरज नाही. एक 5 ते 7 मिनिट फक्त थोडंसं पाणी टाकून हे मटण शिजायला ठेवून देऊया. एक 5 ते 7 मिनिट म्हणजे आपलं सुकं मटण खाण्यासाठी तयार होईल. थोडंसं पाणी टाकायचं गरम. आता 7 मिनिट झालेले आहेत. बघूया आपण हे सुकं मटण कसं झालेलं आहे. चांगलं झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे आजूबाजूला. आता आपण ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपलं हे सुकं मटण तयार झालेलं आहे. आता आपण रस्सा कसा झालाय बघूया. अशा प्रकारे आपला आता रस्सा सुद्धा तयार झालेला आहे. सुकं मटण आणि मटणाचा रस्सा आता खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.